सटाणा शहरातील जुन्या अमरधामात एक धक्कादायक प्रकार घडला आहे। अंत्यविधीसाठी प्रशासनाकडून ओली लाकडं देण्यात आली आहे आणि याचमुळे सटाण्यातल्या नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। सटाणा शहरातल्या जुन्या अमरधामात पुन्हा एकदा हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत। नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। महिन्याभरापूर्वीच याच अमरधाम परिसरामध्ये रात्रीच्या वेळी कथित पूजाविधी केल्याचा प्रकारही चर्चेत आला होता। त्यानंतर आता पुन्हा एकदा अंत्यसंस्कार व्यवस्थापनाबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी घटना उघडकीस आली आहे। डॉक्टर भुटेकर रोड परिसरातील 83 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांच्या अंत्यविधीसाठी देण्यात आलेले लाकूड पूर्णपणे ओले असल्याचा आरोप करण्यात येतोय। सकाळी अंत्यसंस्काराच्या वेळी हा प्रकार निदर्शनास येताच नातेवाईकांसह उपस्थित नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। अशा संवेदनशील प्रसंगी प्रशासनाकडून योग्य व्यवस्था न होणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत। या प्रकरणी शिवसेना युवा नेते दीपक जापानी उर्फ दीपक नंदाळे यांनी तातडीनं चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। भविष्यात अशा घटना पुन्हा घडल्यास शहरातील नागरिकांना सोबत घेऊन सटाणा नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण आणि तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला आहे। झाडांची कत्तल करून लाकूड तोडण्याऐवजी अंत्यविधीसाठी शेणाच्या गौऱ्यांचा वापर हा पर्याय उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नागरिकांकडून नगरपालिका प्रशासनाला करण्यात येत आहे। अमरधाम हे प्रत्येक कुटुंबासाठी अत्यंत संवेदनशील आणि भावनिक ठिकाण असते। अशा ठिकाणी कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा, गैरव्यवस्था आणि अनास्था नागरिकांच्या भावना दुखवणारी ठरू शकते। त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची पूर्णपणे काळजी घेण्यात यावी। प्रखर न्यूजसाठी भैयासाहेब माळी, सटाणा। मणिदेव मामलेदार यशवंतराव महाराजांच्या या पदस्पर्शाने पावन झालेल्या सत्यायन नगरीमध्ये काल एक डॉक्टर भुटेकर रोड येथे 83 वर्षाचे आजोबांचं निधन झालं आणि आजोबांचं निधन झालं ती अंत्यविधी होती पुणे अमरधाम सटाणा या ठिकाणी रात्री 8:30 वाजता 8:30 वाजता त्यांना अग्निदान केला गेला। परंतु सकाळी 8, 8:30च्या दरम्यान ज्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम झाला त्यावेळेस प्रत्यक्षदर्शी सटाणा शहरातील संपूर्ण लोक या ठिकाणी हजर होते आणि त्या ठिकाणी परिस्थिती बघितली तर 50% लाकडं या ठिकाणी जळालेले होते आणि एक ओले लाकडं त्या कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी टाकून दिलेले होते कार। म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी तात्काळ यावर लक्ष केंद्रित करावं, कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क करून त्यांना ताकीद द्यावी आणि माझं एवढी मागणी आहे की प्रशासन म्हणतं की आपण झाडे लावा, झाडे जगवा, झाडे वाचवा, मग तर आपण या भारत देशामध्ये गोमातेला आई समान दर्जा आहे। जर गोमातेच्या शेणाच्या गौऱ्या जर सटाणा नगरपालिकेने दिल्या आणि त्या द्याव्यात अशी सटाणा शहराच्या वतीने सुद्धा मी मागणी करत आहे आणि त्या नगरपालिकांनी द्याव्यात, म्हणजे जेणेकरून झाडांची कत्तल होणार नाही, झाडे वाचतील आणि आपला निसर्ग तसाला कसा राहील। आणि कारण जे भारत भूमीमध्ये 4 धाम आहेत, 4 धाम जेवढे पवित्र आहेत तेवढं हे 5वं धाम म्हणजे अमरधाम, मुक्तिधाम, वैकुंठधाम, या वैकुंठधाममध्ये जर असा गैरप्रकार होत असेल तर मी त्याचा जयनिषेध करतो आणि तत्काळ याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि लवकरात लवकर सटाणा नगर परिषदेने शेणाच्या गौऱ्या या ठिकाणी अंत्यविधीसाठी द्याव्यात एक मी मागणी करतो। या ठिकाणी थांबतो राम।